आता डायग्राम समोर आहे. आपल्याला एक्सप्लेनेशन बघत असताना व्यवस्थित एक्सप्लेनेशन कंप्लीट आपल्याला एक्सप्लेनेशन बघावं लागणार आहे. थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं कन्सेप्ट, तरी सोप्यातल्या सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे. तर फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, एलिमेंटरी कॅनलचं स्ट्रक्चर समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. एलिमेंटरी कॅनलचा कट सेक्शन आपण घेतलेला आहे. कसा कट घेतला आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं होतं. ही पोकळी आहे, असं खाली पाईप गेलेली आहे. तर ही मधली पोकळी आहे ज्यातनं आपण खाल्लेलं अन्न जाणार आहे. आणि एलिमेंटरी कॅनल ही माउथपासून रेक्टमपर्यंत प्रेझेंट आहे. त्यात इसोफेगस टू रेक्टम हे 4 लेअर प्रेझेंट आहेत. ह्याला म्हणायचं ल्युमेन. ल्युमेन म्हणजे काय, तर आपण एक असं पाईप कन्सिडर करा आणि पाईपमध्ये जे होल असतं, आपण आता हे फूड आहे समजा, हे फूड टाकल्यानंतर ते खाली 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 ज्या पोकळीतनं जातं त्या पोकळीला आपण काय म्हणतो, ल्युमेन असं म्हणतो. ही पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ल्युमेनला लागून जो लेअर प्रेझेंट असतो त्याला म्युकोजा असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? म्युकोजा. लक्षात ठेवा. आपण बाहेरून आत जातो का आतून बाहेर जातो, बाहेरून आत येतो का आतून बाहेर जातो, हे पहिल्यांदा बघावं लागेल. हिस्टॉलॉजिकली एलिमेंटरी कॅनल मेनली कन्सिस्ट ऑफ 4 लेअर. सगळ्यात आधी आतल्या बाजूला ल्युमेन आहे. ल्युमेनला लागून पहिला कुठला आहे तर म्युकोजा, दुसरा कुठला आहे सब म्युकोजा, तिसरा कुठला आहे मस्क्युलॅरिज आणि चौथा कुठला आहे सिरोजा. म्युकोजा, सब म्युकोजा, मस्क्युलॅरिज आणि सिरोजा. आतल्या बाजूला पहिला ल्युमेन, ल्युमेन नंतर म्युकोजा, म्युकोजा नंतर सब म्युकोजा, सब म्युकोजा नंतर मस्क्युलॅरिज आणि मस्क्युलॅरिज नंतर चौथा सिरोजा. बाहेरून आत्या पहिला सिरोजा, दुसरा मस्क्युलॅरिज, तिसरा सब म्युकोजा आणि चौथा म्युकोजा. सिरोजा, मस्क्युलॅरिज, सब म्युकोजा आणि म्युकोजा असे टोटल 4 लेअर प्रेझेंट असतात. कुठून कुठंपर्यंत बघा. इसोफेगस टू एनस mainly consist of 4 layer. From outside, first layer is called as a serosa. पहिल्या लेअरला आपण काय म्हणतो सिरोजा. दुसऱ्या लेअरला आपण काय म्हणतो मस्क्युलॅरिज. तिसरा जो आहे त्याला म्हणायचं सब म्युकोजा आणि चौथा जो आहे त्याला म्हणायचं म्युकोजा. आता थोडंसं डिटेल जर स्टडी करायचं असेल तर मला थोडासा सेक्शन अजून एक घेतला पाहिजे. बघा मी सेक्शन कसा घेतोय, तर मी हा एवढा पार्ट कन्सिडर करतो. बघा मी कुठला तुकडा घ्यायला लागलोय कळालं. हा एवढा पार्ट मी कन्सिडर करतोय. ही डायग्राम मी जेवढं चौकट टाकलेली आहे, जेवढा स्क्वेअर टाकला आहे तो पार्ट मी इथं घेतोय. ओके. तर पहिला पार्ट आहे म्युकोजाचा. हा पहिला लेअर आहे. ओके. दिसतंय इथं हा लेअर दिसतोय, हा लेअर दिसतोय. याला आपण म्हणायचं म्युकोजा. काय म्हणायचं याला? म्युकोजा. ओके. तिथं लाईन टाकतो. हा म्युकोजा झाला, पहिला लेअर झाला. ह्याला मी म्युकोजा असं म्हणणार आहे. हा म्युकोजा. म्युकोजा नंतर त्याच्या खालच्या बाजूला जो पार्ट आहे तो सब म्युकोजा. कुठला? सब म्युकोजा. ओके. याला मी इथं हा म्युकोजा आहे तर ह्याला मी इथं 4 नंबर देतो, कारण इथं मी म्युकोजा 4 नंबरला घेतला आहे. तर हा म्युकोजा. 3 नंबरला सब म्युकोजा. त्याच्यानंतर काय आहे बघा मस्क्युलॅरिज. काय? मस्क्युलॅरिज. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे त्याला आपण काय म्हणतो सिरोजा म्हणतो. सिरोजा, मस्क्युलॅरिज, सब म्युकोजा आणि म्युकोजा हे टोटल 4 लेअर प्रेझेंट आहेत. मी कसा सेक्शन घेतला आहे? फक्त इथला सेक्शन घेतलेला आहे. ओके. आता पहिला जो आहे सिरोजा. दुसरा जो आहे तो मस्क्युलॅरिज. ह्याच्यामध्ये 3 लेअर आहेत, A, B, C. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. कारण का
हा मस्क्युलॅरिस जो आहे तो मसलपासून तयार झालेला आहे. आपण एक 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 डिटेलमध्ये बघूया. आता जो म्युकोजा आहे, म्युकोजा सगळ्यात शेवटचा हा जो म्युकोजा आहे हे फिंगर लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या हाताची जशी बोटं असतात ना त्या टाईपमध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. ओके, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स हे दिसते, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. ह्याला म्हणायचं विलाय. काय म्हणायचं याला? विलाय. लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं? फिंगर लाईक प्रोजेक्शन जे असतं तर म्युकोजाचंच फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला आपण विलाय म्हणतो. परत एकदा, पहिला कुठला आहे? सिरोजा, त्याच्यानंतर मस्क्युलॅरिस, त्याच्यानंतर सब म्युकोजा, म्युकोजा. म्युकोजामध्येच फिंगर लाईक प्रोजेक्शन जे प्रेझेंट आहेत त्या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो? विलाय म्हणतो. VILLI. विलाय म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज अ विलाय. आता आपण काय करूया, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण एक 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 लेअर समजून घेऊया. एवढं समजलंय का बघा? काढून घ्या पटकन. पहिला पार्ट आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. तर पहिल्या पार्टचं मी नाव देतोय सिरोजा. बाहेरून आत आपण जाऊया. पहिला जो पार्ट आहे तो सिरोजाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. आता हा जो सिरोजा आहे तो कुठं प्रेझेंट आहे? तर बाहेरच्या बाजूला जो प्रेझेंट आहे त्याला आपण सिरोजा असं म्हणतो. बाहेरच्या बाजूला ही पाईप आहे असं इमॅजिन करा आणि तुम्ही पाईपच्या आतल्या बाजूचा लेअर बघताय हे इमॅजिन करा. टोटल 4 लेअर आहेत. पहिला बाहेरचा जो लेअर आहे त्याला म्हणायचं सिरोजा, आतला लेअर आहे त्याला म्हणायचं मस्क्युलॅरिस, त्याच्या आतला जो लेअर आहे त्याला म्हणायचं सबम्युकोजा, त्याच्या आतला लेअर आहे त्याला म्हणायचं म्युकोजा, आणि या आतल्या बाजूला जी पोकळी आहे ज्यातनं तुम्ही खाल्लेलं अन्न ॲक्च्युली पाईपमध्ये खाली 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 जातं त्याला काय म्हणायचं? ल्युमेन. म्हणजे ही जी ल्युमेन आहे ह्या साईडला फिंगर लाईक प्रोजेक्शन्स दिसतात त्याला आपण म्युकोजा असं म्हणतो. आता आपल्याला पहिल्यांदा बाहेरच्या बाजूचा सिरोजा बघायचा आहे. सिरोजा सगळ्यात महत्त्वाचं. सिरोजाला आपण विसरल पेरिटोनियम असं म्हणतो, लक्षात ठेवा. विसरल पेरिटोनियम, सिरोजाला आपण विसरल पेरिटोनियम असं म्हणतो. म्हणजे जेवढी एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट आहे इसोफेगसपासून खालच्या रेक्टमपर्यंत जेवढी एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट आहे तेवढे आतल्या बाजूचे जेवढे ऑर्गन्स आहेत त्याला बाहेरच्या बाजूला सिरज मेम्ब्रेन असतं, त्याला आपण सिरोजा किंवा त्याला आपण विसरल पेरिटोनियम असं म्हणतो. आता विसरल याचा अर्थ काय? तर इंटरनल ऑर्गन्स. पेरिटोनियम म्हणजे काय? हा एक लेअर आहे, लक्षात ठेवा. विसरल याचा अर्थ काय? इंटरनल ऑर्गन्स. आणि पेरिटोनियम हे काय? हे सिरज मेम्ब्रेन आहे. सिरज मेम्ब्रेन आहे जे त्या ऑर्गनला गुंडाळलेलं आहे बाहेरच्या बाजूने. लक्षात राहील. ऑर्गन आपण एलिमेंटरी कॅनलचं कव्हरिंग बघायला लागलो ना. मग एलिमेंटरी कॅनल कुठनं कुठं प्रेझेंट आहे? फ्रॉम इसोफेगस अप टू द रेक्टम. हा जो पूर्ण पार्ट आहे त्याला एलिमेंटरी कॅनल असं आपण म्हणतो. त्याच्या भोवती कव्हर झालेला जो पार्ट आहे तो सिरज, त्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो. आणि हा पेरिटोनियम कशावरती आहे? ऑर्गन्सवरती प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही एखादं गिफ्ट आणलं, समजा वाढदिवसाला आपल्याला एखादं गिफ्ट द्यायचं आहे, मोबाईल द्यायचं आहे, मोबाईल आपण शॉपीमधनं घेतला तर आपण गिफ्ट शॉपीमध्ये जातो आणि त्याला आपण कवर करून घेतो. ते जे कवर आहे त्या पद्धतीनं इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम ह्याच्यावरती सुद्धा कवर गुंडाळलेला आहे. लक्षात ठेवा, कवर गुंडाळलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? विसरल पेरिटोनियम. काय म्हणतो आपण? जसं आपण गिफ्टला गुंडाळल्यानंतर त्या पेपरला काय म्हणतो? गिफ्ट पेपर म्हणतो. तसं विसरल याचा अर्थ इंटरनल ऑर्गन आणि त्या ऑर्गनला एक सिरज मेम्ब्रेन गुंडाळलेलं असतं. सो इट इज कॉल्ड एज अ सिरज मेम्ब्रेन. ओके, सो विसरल पेरिटोनियम. इट इज मेड अप ऑफ epithelial cell or epithelial tissue and connective tissue. लक्षात ठेवा, NCERTच्या बुकमध्ये सुद्धा दिलेला आहे. epithelial tissue and connective tissue. It is made up of epithelial tissue and connective tissue. मी याला अंडरलाईन करतो. epithelial tissue प्लस connective tissue. इपिथिलियल टिश्यू प्लस कनेक्टिव्ह टिश्यू इज इक्वल्स टू सिरोजा. लक्षात ठेवा, ह्या 2 टिश्यू. आता तुम्ही म्हणणार आम्हाला काय माहीत नाही इपिथिलियल टिश्यू म्हणजे काय, कनेक्टिव्ह. 9th स्टँडर्डमध्ये थोडंसं इन्फॉर्मेशन झालेलं आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इपिथिलियल टिश्यू एक असतो
आणि कनेक्टिव्ह टिश्यू एक असतो. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून काय तयार होतं? विसरल पेरिटोनियम. त्याला काय म्हणायचं? सिरोजा. आणि तो सिरोजा एलिमेंटरी कॅनलच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असतो. ह्याला म्हणायचं आपण सिरोजा. फक्त एक गोष्ट, हा जो मेम्ब्रेन आहे विसरल पेरिटोनियम आहे, इट इज ॲब्सेंट ऑन इसोफेगस. इसोफेगसवरती तो प्रेझेंट नाही आहे, कारण सिलोमच्या बाहेरच्या बाजूला इसोफेगस प्रेझेंट आहे. इसोफेगसच्या वरच्या बाजूला ते मेम्ब्रेन नाही. ओके, पण एक फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यूचा फोल्ड आहे, बट इट कवर्स, कोण कवर? इसोफेगस. इट कवर्स विथ फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. पण इसोफेगस हे बाहेरच्या बाजूनी फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यूनी कव्हर झालेलं आहे. ओके, त्याला काय म्हणायचं? ॲडव्हान्टेशिया एक्स्टर्ना. काय म्हणायचं त्याला? ॲडव्हान्टेशिया एक्स्टर्ना. आता हे जर तुम्हाला नको असेल तर नाही केलं तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जास्त डिटेलमध्ये पण जात नाही, कारण आपल्याला एम्स सारख्या ज्या मोठ्या एक्झाम्स ज्याला भरपूर अभ्यास लागतो त्या बंद झालेल्या आहेत. फक्त आपल्याला नीटवरती फोकस करायचा आहे. पण कसं असतं बाळांनो, नीट करत असताना काही गोष्टी सांगणं सुद्धा तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. जेवढं आपण डीपमध्ये सांगू तेवढं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहणार आहे. हे जर नाही समजलं, पुन्हा लेक्चर्स आपले ऑफलाईन चालू झाले, वर्गात चालू झाले, तर मी पुन्हा हे सांगतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका. एवढं तरी लक्षात राहील, हा एलिमेंटरी कॅनलचा पार्ट आहे. बाहेरच्या बाजूला जे मेम्ब्रेन प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं सिरोजा. गिफ्टचं तुम्हाला एक मी एक्झाम्पल सांगितलेलं, म्हणून ह्याला सुद्धा आपण विसरल पेरिटोनियम असं म्हणतो. विसरा म्हणजे इंटरनल ऑर्गन, पेरिटोनियम याचा अर्थ एक लेअर आहे, तो त्याच्या भोवती प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण विसरल पेरिटोनियम म्हणतो. हा कशाने तयार झाला आहे? इपिथिलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. हे NCERT मध्ये दिलेलं आहे, त्याला अंडरलाईन करून घ्या. NCERTचे बुक्स वापरणं फार गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवा. NCERT मध्ये दिलेलं आहे. ओके, इट इज ॲब्सेंट ऑन इसोफेगस. इसोफेगसवरती मात्र हे लेअर प्रेझेंट नसतं, तर त्याच्याऐवजी एक इलास्टिक फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्स्टर्ना ॲडव्हान्टेशिया और ॲडव्हान्टेशिया एक्स्टर्ना, दोन्ही सुद्धा चालतं. ॲडव्हान्टेशिया एक्स्टर्ना असं आपण म्हणतो. हे लिहून घ्या पटकन, काळजी करू नका. पुन्हा थोडंसं हे ट्रिकी कन्सेप्ट आहे, परत एकदा मी त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ओके, तर सिरोजाबद्दल झालं. ओके, आता मी तुम्हाला काय म्हणत होतो? इंटरनल ऑर्गनला आपण विसरल असं म्हणतो. लक्षात ठेवा, इथं दिसतंय का तुम्हाला? विसरल ऑर्गन जर असेल, विसरल ऑर्गन याचा अर्थ आतल्या बाजूला जो ऑर्गन प्रेझेंट आहे त्याला आपण विसरल ऑर्गन म्हणतो. आता समजा हा ऑर्गन आहे. ओके, ऑर्गनला लागून एक पेरिटोनियम प्रेझेंट असते, म्हणजे एक सिरस मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ओके, याला आपण काय म्हणतो? पेरिटोनियम. पेरिटोनियम जो लेअर आहे त्या लेअरला आपण म्हणतो पेरिटोनियम. फक्त हा ऑर्गनला लागून आहे म्हणून त्याच्या शेवटी त्याच्या आधी काय लागतं? विसरल. विसरल याचा अर्थ इंटरनल ऑर्गनला असलेला पेरिटोनियम, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला अजून एक पेरिटोनियमचं लेअर प्रेझेंट असतं, दॅट इज कॉल्ड एज अ परायटल पेरिटोनियम. ओके, हे मात्र लक्षात ठेवा. एक ऑर्गन असतो, जेवढा आपल्या म्हणजे जेवढा आपल्या पोटातले ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सला बाहेरच्या बाजूने कवरिंग असतं, त्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो. इथं विसरल या शब्दाचा अर्थ काय होतो? विसरल याचा अर्थ इंटरनल ऑर्गन, आणि तो जो ऑर्गन असतो इट इज कवर्ड विथ द हेल्प ऑफ अ सिरस मेम्ब्रेन. एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनचं नाव आहे सिरस, फक्त त्याला आपण पेरिटोनियम असं नाव दिलेलं आहे. मग त्या ऑर्गनच्या वरच्या बाजूला जे कवरिंग असतं त्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो. ऑर्गनला लागून असतो तो विसरल पेरिटोनियम, आणि त्याच्याही बाहेरचं जे पेरिटोनियम असतं त्याला आपण काय म्हणतो? परायटल पेरिटोनियम. ओके, ते मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. पेरिटोनियमबद्दल कळालं. एलिमेंटरी कॅनलच्या बाहेरचा पहिला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज अ सिरोजा. इंटरनल त्याला विसरल पेरिटोनियम म्हणतात, कारण हा जो सिरोजा आहे तो इंटरनल ऑर्गनला गुंडाळलेला आहे, आणि गुंडाळलेला आहे म्हणून तरी तो बाहेर आहे. त्याच्यानंतर इट इज मेड अप ऑफ इपिथेलियल टिश्यू अँड कनेक्टिव्ह टिश्यू.
इट इज ॲबसेंट ऑन इसोफेगस. इसोफेगसवरती प्रेझेंट नाही आहे, पण त्याच्याऐवजी इसोफेगसवरती काय प्रेझेंट आहे, फायब्रस इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, दॅट इज कॉल्ड एज द एक्स्टर्ना ॲडव्हान्टेशिया ऑर ॲडव्हान्टेशिया एक्स्टर्ना. ओके, तर हे मी सिरस मेम्ब्रेनबद्दल सांगितलं. कुठलाही ऑर्गन जर तुम्ही घेतला तर त्याला आपण जो शरीराच्या आतल्या बाजूला प्रेझेंट आहे त्याला आपण विसरा म्हणतो किंवा विसरल असं म्हणतो. त्याला गुंडाळलेलं जे मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं विसरल पेरिटोनियम, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला जे पेरिटोनियम प्रेझेंट असतं दॅट इज कॉल्ड एज अ परायटल पेरिटोनियम. आणि एवढं सांगून जरी समजलं नसेल तर 100% फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती तुमचे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. तर इथं आपला पहिला लेअर जो बाहेरच्या बाजूला लेअर प्रेझेंट आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे. ह्याच्यानंतर आपण बघूया दुसरा लेअर, आतून बाहेरून आत्या. पहिला सिरोज आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे मस्क्युलॅरिजला. लक्षात ठेवा.